नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात स्कॉलरशिप एक्झामिनेशनसाठी वर्ग 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण हे व्हिडिओ बनवत आहोत. आणि संख्यांचे विभाज्य व विभाज्यतेच्या कसोट्या यावरील नमुना प्रश्न आपले सुरू आहेत. या अगोदर आपण काही नमुना प्रश्न घेतले आहेत. आता आपण या ठिकाणी 2 नमुना प्रश्न घेणार आहोत. बघूया या नमुना प्रश्नामध्ये कशा प्रकारचे प्रश्न या घटकावर येतात. तर इथं एक संख्या दिलेली आहे, 4 अंकी संख्या आहे आणि त्यामधला एक अंक शतक नंबरचा अंक किंवा शतक स्थानचा अंक त्यांनी स्टारने दाखवलेला आहे. आणि प्रश्न काय विचारला आहे, या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक लिहावा. म्हणजे या संख्येला 3 व 9 या दोन्ही संख्यांनी निशेष भाग जाईल. आणि खाली पर्याय सुद्धा दिलेले आहेत, 4, 3, 1, 2. तर आपल्याला असा अंक शोधावा लागेल या ठिकाणी लिहिण्यासाठी ज्यानं की 3 ची आणि 9 ची कसोटी पूर्ण केली पाहिजे. 3 ची कसोटी काय आहे, या अंकांची बेरीज केली की त्याला 3 ने भाग जातो, याच अंकांची बेरीज केली की त्याला 9 ने भाग जातो. म्हणजे या दोन्ही संख्येने निशेष भाग जाईल. बघूया आपण एक एक अंक घेऊया. पहिले 4 अंक घेऊया. करा बेरीज. 3 आणि 4 7, 7 आणि 8 15, 15 आणि 6 21. तर 15 आणि 6 किती होतात, 21. तर त्या 21 ला 3 ने पण निशेष भाग जातो आणि 9 ने पण निशेष भाग जातो. जातो का, जात नाही. कारण 9च्या पाड्यात 21 नाही, म्हणजे हे 4 ने निशेष भाग किंवा हे 4 आपलं उत्तर राहू शकत नाही. दुसरा पर्याय चेक करा. 3 घ्या. 3 आणि 3 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20. इथे तर कशात जाणार नाही. 1 घ्या. 1 4, 8 आणि 4 12, 12 आणि 6 18. हा बघा तिसरा पर्याय. बघा परत एकदा चेक करा. 1 ठेवा इथे. आधी बेरीज करा. 3 आणि 1 4, 4 आणि 8 12, 12 आणि 6 18, 3 सक 18, 9 दोन्ही 18. दोन्ही संख्यांनी निशेष भाग जातो. कधी, जर आपण तिथे 1 ठेवला तर. आता आपल्याला उत्तर भेटलंय, पुढे जायची गरज नाही. 2 काय ठेवून आपल्याला चेक करायची गरज नाही. तरी आपण चेक करू शकतो, परंतु उत्तर भेटल्यानंतर आपल्याला वेळ वाया घालवायचा नाही. कारण या परीक्षेमध्ये वेळेला सुद्धा खूप महत्त्व असते. आपलं उत्तर मिळालेलं आहे 1. हा अंक या ठिकाणी लिहिल्यास 3 आणि 9 या दोन्ही संख्यांनी निशेष भाग जाईल. पुढे बघा. पुढील पैकी सहमूळ संख्यांची जोडी कोणती. सहमूळ संख्यांची जोडी. आता सहमूळ संख्या म्हणजे काय, सहमूळ संख्या म्हणजे ज्या दोन संख्यांना हा एकच सामूहिक किंवा सामायिक विभाजक असतो, मूळ अवयव असतो 1. बघा पाहू आता आपण याचं पर्याय दिलेले खाली. पहिला पर्याय बघा, 12 आणि 15 यांचे जर आपण विभाजक काढले, 12चे विभाजक काढा बरं. 12चे 1 2 3 4 6 12. 15चे विभाजक काढा बरं. 15चे विभाजक 1 3 5 आणि 15. आता यामध्ये बघा सामायिक विभाजक बघा किती आहेत, 1 आहे, 3 आहे, बरोबर आहे. त्यामुळे इथे 2 सामायिक विभाजक आले, त्यामुळे ही जोडी तर येणार नाही. दुसरी जोडी बघा, 17चे विभाजक काढा. 17 ही मूळ संख्या असल्यामुळे 1 आणि 17. 9चे विभाजक काढा. 1 3 9. बघा आता याच्यामध्ये सामायिक विभाजक जर आपण पाहिले किंवा सामायिक अवयव जर आपण पाहिले तर इथे 1 आला. 1 दुसरं कोणी सामायिक आहे का, नाही. म्हणजे ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक 1 असतो त्याच संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. आता इथं आपलं उत्तर आलेलं आहे, त्यामुळे आपल्याला पुढे जायची गरज नाही. पुढे जाऊन वेळ घालवायचा नाही. आपलं उत्तर मिळालेलं आहे. ती जोडी आपल्याला मिळालेली आहे 17 व 9. मग पुढील पैकी सहमूळ संख्यांची जोडी आहे 17 व 9. तसं आपण पाहू शकता इथे सुद्धा सामायिक विभाजक 13 येणार नाही, ते 12 30 यामध्ये सुद्धा भेटणार नाही. अनेक सामायिक विभाजक भेटतील, पण इथे ही अशी जोडी आहे ज्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 आणि 1च आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं सबका मालिक 1, तसं इथे सबका मालिक 1 आहे, म्हणजे सहमूळ संख्या आहे. त्या सहमूळ संख्येची जोडी आपल्याला मिळालेली आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओ